मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता कल्पनाला तिच्या रूममधून बाहेर घेऊन येते. तेव्हा सर्वजण कल्पनाकडे पाहतात. तर बिचाऱ्या कल्पनाची अवस्था देखील अगदी वाईटच असते, कारण सायलीने एवढा मोठा तिला धोका दिला हे अजिबात तिला सहन झालेलं नसतं. त्यानंतर आता ती डायनिंग टेबलजवळ बसते. अर्जुन म्हणतो, "मम्मा प्लीज तू काहीतरी खाऊन घे ना गं." पण ती त्याच्याकडे अक्षरशः पाहत सुद्धा नसते आणि त्यामुळेच अर्जुनला खूप वाईट वाटतं. त्यावेळी विमल म्हणते, "वहिनी प्लीज तुम्ही थोडं खाऊन घेता का, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल." तेव्हा कल्पना म्हणते, "नाही नको, कारण माझ्या तोंडाला चवच नाहीये आणि माझ्या घशाला पूर्णपणे कोरड पडली आहे." तेव्हा नाटक करत प्रिया म्हणते, "कल्पना मामी हे पाणी घे, पाणी पी." तेव्हा कल्पना लगेच आता पाणी पिते. त्यानंतर प्रिया विचारते, "मामी तुला जर हे खावंसं वाटत नसेल तर बाहेरून काहीतरी मागवू का मी तुझ्यासाठी?" तेव्हा प्रतिमा विचारते, "बाहेरून कशाला? मी बनवते ना घरात, काय बनवायचं आहे ते. कल्पना तू सांग ना गं, तुला काय खावंसं वाटतंय ते मी बनवून देते तुला." तेव्हा कल्पना म्हणते, "नको, मला काहीच नको आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "मम्मा प्लीज अगं काहीतरी खाऊन घे ना, अगं प्लीज, कारण 14-15 तास झाले तू काहीच खाल्लेलं नाहीये." मग आता प्रिया म्हणते, "अर्जुन प्लीज एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही तू बोलू नकोस आता. अरे मामीला तुमच्यामुळेच एवढा त्रास झालाय. तुम्ही विचार करायला हवं होतं की हे सगळं करताना घरच्यांना किती त्रास होईल म्हणून." अर्जुन अगदी बिचारा रडकुंडीला येतो, कारण कल्पना त्याच्याबरोबर बोलत सुद्धा नसते आणि त्याच्याकडे पाहत सुद्धा नसते. प्रतिमा म्हणते, "तन्वी अगं नको ना बोलू, राहू दे ना गं." त्यावेळी कल्पना म्हणते, "बोलू देत तिला, आणि तसंही ती काय चुकीचं बोलतीये. आता मी धडा शिकलीये, मी कुणावरही अगदी आंधळा विश्वास ठेवणार नाही. ज्याला जन्म दिलाय ना त्याच्यावरही नाही." अर्जुनला अजूनच वाईट वाटतं. तेव्हा अर्जुन कल्पनाचा हात हातात घेतो, तिच्याजवळ तेथे बसतो आणि "आय एम रिअली व्हेरी सॉरी मम्मा, खरंच सॉरी" असं म्हणून तो पुन्हा बिचारा रडतच माफी मागत असतो. परंतु कल्पना त्याच्या हातातून हात पटकन काढून घेते. त्यामुळे अर्जुनला खूप वाईट वाटतं. प्रिया ही मात्र हसू लागते, कारण मायलेकांमध्ये सुद्धा फूट पडलेली असते. तेव्हा तो आता म्हणतो, "मम्मा तुम्हा सर्वांना मी हर्ट केलंय हे मी समजू शकतो, पण मम्मा अगं माझ्याकडे एकदा तरी बघ ना गं तू, फक्त एकदाच तरी बघ." तरीही कल्पना आता काहीच बोलत नसते आणि अर्जुनकडे पाहत सुद्धा नसते, फक्त आणि फक्त रडत असते. त्यावेळी प्रतिमा कल्पनाजवळ जाते आणि तिला सावरते. एवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि त्याला जरा बाजूला घेऊन जातो. काही वेळानंतर ते दोघेही रूममध्ये असतात. मग आता अर्जुन तरीही एकदम डिस्टर्ब असतो. तेव्हा तो आता चैतन्याला म्हणतो की "तुला माहिती आहे का रे, माझ्या आयुष्यात 3 बायकांना खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पूर्णा आजी, दुसरी म्हणजे मम्मा आणि तिसरी म्हणजे मिसेस सायली. आता बघ ना, आज त्या तिघीही माझ्यापासून अगदी दूर आहेत आणि त्यांच्याशिवाय मी खरंच काहीच नाही आहे रे. मी अगदी त्यांच्याशिवाय झिरो आहे, झिरो." असं म्हणून अर्जुन चैतन्याला आपल्या मनातील भावना सांगत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, "पूर्ण आजी आणि कल्पना मावशीला अर्जुन अरे थोडा वेळ दे, कारण त्यांना खरंच खूप मोठा धक्का बसला आहे आणि हा धक्का त्या डिनाय नाही करू शकत. त्यामुळे प्लीज तू त्यांचीसुद्धा बाजू समजावून घे आणि त्यांच्यासाठी ना 2 पावलं तू फक्त मागे जा." अर्जुन आता म्हणतो, "तेच तर करतोय ना चैतन्य, तेच तर करतोय मी. नाहीतर तन्वी जे काही बोलतीये ना खाली, ते मी कधीच ऐकून घेतलं नसतं चैतन्य." त्यावेळी रागातच चैतन्य म्हणतो, "तिला ना इग्नोर करत जा, कारण झालंय त्यापेक्षा जास्त नुकसान ती करू शकणार आहे का आता? नाही ना. मला ना काळजी वाटते सायली वहिनीच्या, त्या बिचाऱ्या एकटे तिकडे काय करत असतील अर्जुन?" असा प्रश्न चैतन्य अर्जुनला करतो. तेव्हा अर्जुन अजूनच इमोशनल होतो. "चा विचार तर माझ्या डोक्यातून जातच नाहीये चैतन्य, कारण मिसेस सायली बिचाऱ्या तिथे एकट्या असतील आणि त्यांच्या मनात काय सुरू असेल." तेव्हा चैतन्य म्हणतो, "मधुभाऊ सुद्धा खूप चिडले आहेत रे अर्जुन, आणि त्यांनी सर्व राग आता सायली वहिनीवर काढला असेल." त्यानंतर आता चैतन्याला अचानक कसला तरी धक्का बसतो आणि तो अर्जुनजवळ जातो आणि मग त्याला विचारतो की "हा रॅन्डम थॉट आहे, जर मधुभाऊंनी सायली वहिनीचं दुसरं लग्न लावून दिलं तर?" तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा तो आता म्हणतो, "काय?
अरे तू हे काय बोलतोस चैतन्य, तुझं तुला तरी कळतं का? हे तुझे रॅन्डम थॉट आहेत ना, ते तुझ्याकडेच तू ठेव, असं म्हणून तो खूपच चिडतो. आता अर्जुनला खूपच राग आलेला असतो. त्यावेळी तो आता म्हणतो, खरंच हे तुझे रॅन्डम थॉट मला सांगू नकोस हा चैतन्य. चैतन्य म्हणतो, मी शक्यता वर्तवतोय अर्जुन, जरा डोळे उघडून बघ आजूबाजूला तू. मग आता अर्जुन म्हणतो, हे कधीही शक्य नाही रे चैतन्य. मी आत्ताच्या आत्ता कुसुमताईंकडे जातो आणि मिसेस सायलींना इकडे आपल्या घरी घेऊन येतो. मग आता चैतन्य म्हणतो, हो जा ना तू, जा कुसुमताईंकडे, मिसेस सायलींना तुझ्या इकडे घेऊन ये. आणि ते राहणार कुठे रे अर्जुन? या घरात राहणार का? म्हणजे जिथे त्यांना अजिबात काडीची किंमतही दिली जाणार नाही, ज्या व्यक्ती तिच्याशी बोलणार सुद्धा नाहीत. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय करू मी अरे चैतन्य, काय करू, मला काही सुचत पण नाहीये. तेव्हा चैतन्य म्हणतो, सगळ्यात अगोदर तर सायली वहिनीला तुझं प्रेम कळायला हवं आणि तिचं उत्तर मिळायला हवं. तरच आणि तरच हा गुंता सुटेल अर्जुन. एकदा का तुला समजलं नाही, मग तू सगळ्यांना अगदी छाती ठोकपणे सांगू शकतोस की सायली तुझी बायको आहे, ती फक्त कॉन्ट्रॅक्टमुळे नाही. तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि फक्त तेवढ्यामुळेच तुमच्या दोघांची ही लढाई अगदी सोपी होणार. आता चैतन्य जे काही म्हणतोय ते अर्जुनला चांगल्या प्रकारे पटतं आणि तो खूपच खुश होतो. एका क्षणातच त्याचा मूड अगदी चेंज होतो. तो आता हसतो आणि म्हणतो, यस, माझ्या अगोदर लक्षात यायला हवं होतं. जर मी आता मिसेस सायलींकडे गेलो आणि माझ्या प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या तर मलाही त्यांचं उत्तर समजेल. जाऊ का मी कुसुमताईंकडे आत्ता, असं तो चैतन्याला विचारतो. चैतन्य मात्र काही बोलत नाही, एकदम शांत असतो. तेव्हा अर्जुन स्वतःच म्हणतो की मी जर असा त्यांच्या घरी तिकडे गेलो तर सगळेजण असतील ना, मग असं डिरेक्टली बोलता येणार नाही मला. मी आता मिसेस सायलींना फोन करतो आणि बाहेर कुठेतरी भेटायला सांगतो, चालेल ना? मग तिथे आम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही आणि आम्ही दोघेही आरामात बोलू. अर्जुन आता लगेच सायलीला कॉल करतो. इकडे सायलीला खूपच आनंद होतो की अर्जुनचा फोन आलाय म्हणून. त्यावेळी आता ती आनंदातच तो कॉल रिसीव करणार असते. तेवढ्यातच आता मधुभाऊ तेथे जातात आणि तिच्याकडून तो फोन हिसकावून घेतात. तिला म्हणतात की काय ग, अगदी उत्साहातच तू फोन घ्यायला गेली होती काय ग? त्या माणसाचा प्रत्येक फोन घ्यायचाच असं तू कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं का? नाही ना. मग आता सायलीला खूप वाईट वाटतं. दुसरीकडे अर्जुनला समजतं की सायलीने कॉल रिसीव केला नाहीये. त्याला अजूनच वाईट वाटतं. त्यावेळी मधुभाऊ सायलीला आता अट घालतात की जसं ते कॉन्ट्रॅक्ट विसरायचंय ना, तसंच त्या माणसाला सुद्धा आता तू विसरून जायचं, समजलं? पुढे आता ते म्हणतात की सायली, यापुढे अर्जुन सुभेदाराशी तुझा कोणत्याही तऱ्हेचा संबंध राहणार नाही. तेव्हा सायलीला आता खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे अर्जुन आता विचार करतो, मिसेस सायली माझा फोन का रिसीव करत नाहीये? तेव्हा तो पुन्हा पुन्हा आता कॉल करू लागतो. इकडे सायली म्हणते, मधुभाऊ, अहो मी बायको आहे त्यांची. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, होती बायको, ती फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतीच. तेव्हा कुसुम आता म्हणते की नाही मधुभाऊ, असं नव्हतं काही. अहो सायली आणि अर्जुन, असं म्हटल्याबरोबरच आता कुसुमकडे मधुभाऊ रागातच पाहतात आणि तिला गप्प करत म्हणतात, कुसुम, त्या दोघांबद्दल तू तर मला काही सांगूच नको. आता यापुढे हा फोन माझ्याकडेच राहील, म्हणजे मला खात्री करून घेता येईल त्या माणसाबरोबर अजिबात बोलत नाहीस. तेव्हा सायली आता खूप रडत असते आणि म्हणते, मधुभाऊ प्लीज, मला एकदाच बोलू द्या ना त्यांच्याबरोबर, फक्त एकदाच बोलू द्या. तेव्हा रागातच मधुभाऊ म्हणतात, मी काय बोललो सायली, तुला समजत नाही का गं? तेव्हा आता सायली रडतच विचारते, मधुभाऊ तुम्ही असं का करताय अहो? मला समजायला हवं ना, घरी काहीतरी झालं असेल तर, म्हणून ते कॉल करत असतील ना, म्हणजे पूर्ण आजीला वगैरे काही झालं तर. मग आता रागातच मधुभाऊ म्हणतात, त्या माणसांबद्दल काही कळलं नाही ना तरच उत्तम आहे, कारण तुझं लग्न जसं खोटं ना, तशी ही नाती सुद्धा खोटी आहेत. मी तुला निक्षून सांगतोय सायली, जर यापुढे अर्जुन बरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलास तर या बापाचं मेलेलं तोंड तुला बघावं लागेल. अशी अट आता मधुभाऊंनी घातल्यानंतर इकडे सायली आणि कुसुमला खूप मोठा धक्का बसतो.
त्यानंतर मधुभाऊ खूपच आता टोकाची भूमिका घेतात आणि सायलीला म्हणतात की आता तू मला वचन द्यायचं आहेस की यापुढे जर अर्जुन सुभेदाराचा कोणताही तुला कोणाच्याही नंबरवरून फोन आला तरीही तो फोन तू घ्यायचा नाहीस, त्याच्याशी अजिबात बोलायचं नाहीस, त्याला कधीही आयुष्यात भेटायचं नाहीस, तो जरीही समोर आला तरीही त्याच्याकडे पाठ करायची आणि त्याच्याबरोबर अजिबात बोलायचं नाही, हे मला तुझ्याकडून वचन हवंय. असं जेव्हा मधुभाऊ म्हणतात तेव्हा खरं तर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता अर्जुन बरोबर न बोलता मी कशी राहू हा प्रश्न सायलीला पडतो. सायली आता खूप रडू लागते आणि मधुभाऊंकडे पाहू लागते. मधुभाऊ सतत तिच्याकडून वचन मागत असतात पण सायलीने अजूनही त्यांना वचन तसं दिलेलं नसतं. तेव्हा आता ते म्हणतात की सायली मला दे वचन, तू कोणत्याही तऱ्हेचा संबंध तू अर्जुन सुभेदाराबरोबर ठेवणार नाही असं मला वचन दे. तेव्हा कुसुमलाच आता मोठा धक्का बसतो. कुसुम आता सायलीकडे पाहू लागते. तिलाच काळजी वाटू लागते की सायलीला अर्जुनची एवढी सवय झाली आहे आणि ती जर अर्जुन बरोबर बोलली नाही तर मग कसं होणार. तेव्हा ती आता म्हणते की मधुभाऊ अहो एवढं टोकाचं नका बोलू हो, आणि संबंध तोडायची काय गरज आहे. हो मान्य आहे की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे झालंय परंतु ते लग्न असं म्हणून आता मधुभाऊ म्हणतात ते लग्न खोटंच आहे. कुसुम तू मला सांगू नकोस, आणि त्यांच्या लग्नाबरोबर त्यांचा संसार देखील अगदी खोटाच. मग ते सगळं सोडण्यासाठी वचन देताना अशी दातखिळी तरी का बसतीये की माझं काही ऐकायचंच नाही असं ठरवलं आहेस ग तू सायली. हे बघ मी जे सांगतोय ते कदाचित तुला पटत नसेल पण तुला माझं यापुढे ऐकावं लागेलच. मग आता सायली म्हणते मधुभाऊ प्लीज. मग आता मधुभाऊ म्हणतात हे बघ सायली, जर यापुढे अर्जुन बरोबर नुसता बोलण्याचा जरी प्रयत्न केला ना तरीही हा बाप तुला जिवंत दिसणार नाही. हा सायलीला आता खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूप म्हणजे खूप रडू लागते. त्यावेळी कुसुमला देखील रडू आवरत नाही कारण सायलीचं दुःख तिला पाहवत नसतं. तिला माहीत असतं की सायली अर्जुनवर खूप प्रेम करतीये. दुसरीकडे अर्जुन सारखा सारखा सायलीला कॉल करत असतो पण मधुभाऊ आता सारखा सारखा तो फोन कट करत असतात. त्यानंतर आता मधुभाऊ तेथून जातात तर सायली आता कुसुमला मिठी मारून खूप म्हणजे खूप रडू लागते. दुसरीकडे अर्जुनला आता काही सुचत नसतं. तो चैतन्याला विचारतो का रे मिसेस सायली अशा फोन का कट करत असतील. अरे मला वाटलं होतं की माझा आलेला फोन पाहून त्या चटकन कॉल रिसीव करतील परंतु तसं झालं नाही. एवढ्या कोणत्या कामात त्या गुंतल्या असतील, काय झालं असेल रे चैतन्य तिकडे. मग आता अर्जुन म्हणतो अरे असेल काहीतरी काम. तेव्हा अर्जुन आता खूप गडबडतो. तो म्हणतो चैतन्य मला खूप टेन्शन आलंय रे, नक्की काय झालं असेल तिकडे. तेव्हा चैतन्य म्हणतो अगोदर तू शांत हो रे अर्जुन, कदाचित सायली वहिनींचा फोन सायलेंटवर असू शकतो. अर्जुन म्हणतो अरे पण फोनकडे पाहायला नको का त्यांनी, मी पुन्हा एकदा ट्राय करतो. तेव्हा तो आता पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करतो परंतु आता तो फोन स्विच ऑफ असतो. तेव्हा अर्जुनला आता मोठा धक्काच बसतो की फोन असा अचानक स्विच ऑफ कसा काय. मग आता अर्जुन खूप गडबडतो, गोंधळतो, घाबरतो आणि म्हणतो की चैतन्य तूच तर म्हणाला ना फोन सायलेंटवर असेल, मग असा अर्ध्या मिनिटामध्ये फोन स्विच ऑफ कसा होऊ शकतो. त्यावेळी चैतन्य म्हणतो अरे बॅटरी डाऊन झाली असेल अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो हो तेही बरोबर आहे, किंवा मधुभाऊ त्यांच्यासमोर असतील कारण मधुभाऊ जर त्यांच्यासमोर असेल ते उगीच डिस्टर्ब व्हायचे किंवा चिडायचे म्हणून त्यांनी कॉल रिसीव केला नसेल असं मला वाटतंय. अर्जुन चैतन्याला एक एक शक्यता वरतून दाखवत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की आता सायली वहिनी म्हणजे मधुभाऊंसमोर फोन पण घेणार नाही का तुझा, याला काय अर्थ आहे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे जेव्हा मिसेस सायली मधुभाऊंबरोबर गेल्या तेव्हा मधुभाऊ किती भडकले होते हे तू पाहिलंच असेल ना चैतन्य. मी त्यांचा राग समजू शकतो आणि मिसेस सायली त्यांना कधीच डिसरिस्पेक्ट करणार नाही. त्यावेळी तो आता या क्षणी मधुभाऊंना पण समजून घेतो.
तेव्हा आता चैतन्य विचारतो, मग तुम्ही बोलणार तरी कसं रे अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो, बोलणार आम्ही माझ्या प्रेमावर पूर्णपणे विश्वास आहे. आत्तापर्यंत एकही केस मी हरलेलो नाहीये, मग आमचं असं प्रेम तरी कसं हरेल? तेव्हा चैतन्य म्हणतो, हे सगळं करताना ना अर्जुन, तुला तुझ्या फॅमिलीच्या विरोधात जावं लागेल, मधुभाऊंविरोधात जावं लागेल. अर्जुन म्हणतो, आहे मला याची शक्यता. हे तो आता चैतन्याला सांगतो, आम्ही दोघे एकत्र येऊ हे मी कसं मॅनेज करेन ना नाही सांगू शकत, परंतु आम्ही दोघे एकत्र येणारच. हे मात्र पूर्णपणे खरं आहे, कारण माझं प्रेम खरं आहे आणि आमच्या दोघांचं लग्न सुद्धा. मला फक्त एवढंच समजायला हवं चैतन्य, की त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. अगदी मी त्यांच्यावर करतो ना सेम तसंच. मग मी माझ्या प्रेमासाठी एवढं फाईट करेल ना, की या जगात कुणी कुणाच्या प्रेमासाठी असं केलं नसेल. फक्त अर्जुन सुभेदारच हे करू शकतो. तेव्हा अर्जुनचा हा कॉन्फिडन्स पाहून चैतन्याला खूपच आनंद होतो. इकडे सायली आता खूपच रडत असते आणि कुसुमला म्हणते, सगळं संपलं अगं ताई, आता सगळं संपलं. मी यांच्याबरोबर कधी बोलू शकणार नाही, यांना कधी भेटू शकणार नाही, यांच्याशी कोणताच संपर्क ठेवू शकणार नाही. मग आता कुसुम तिला समजावते, बाळा अगं मधुभाऊ रागात होते ना म्हणून तुला असं बोलले असतील. एकदा का त्यांचा राग शांत झाला ना त्यांची मतही बदलतील. त्यावेळी सायली म्हणते, म्हणजे मधुभाऊंनी जे सांगितलं ते ऐकू नको असं तुला म्हणायचंय का? पण हे कसं शक्य आहे ग? मी मधुभाऊंना वचन देऊ शकले नाही, परंतु त्यांची आज्ञा तरी मी कशी मोडू आणि यांच्याशिवाय तरी मी कशी जगू? कारण मला यांच्याशिवाय आता जगता नाही येणार, असं सायली आता खूप रडत रडत म्हणत असते. कुसुम म्हणते, तू फक्त शांत राहा अगं, रडून रडून तुझा जीव अक्षरशः अर्धा झाला आहे. सगळं ठीक होईल तुला सांगितलंय ना? सायली विचारते, कसं ठीक होणार अगं? सायली पुन्हा कुसुमला मिठी मारून आता खूपच रडू लागते. इकडे विमल आता घरात येते. त्यावेळी ती इस्त्रीची कपडे घेऊन आलेली असते. कल्पना म्हणते, अगं विमल मला 2-4 कांदे चिरून दे. त्यावेळी विमल म्हणते, हो मी देते. अर्जुन दादा आणि सायली वहिनी आहेत ना, त्यांची कपडे मी त्यांच्या रूममध्ये ठेवते. तेव्हा कल्पनाला राग येतो. ती म्हणते, थांब जरा. मग आता असं म्हटल्याबरोबरच विमल तेथे थांबते. तेव्हा अर्जुनचीच कपडे फक्त त्या रूममध्ये गेली पाहिजे, कारण ती रूम फक्त आणि फक्त अर्जुनची आहे. त्या मुलीची कपडे इथेच ठेव असं आता रागातच कल्पना म्हणते. तेव्हा का बरं असं विमल म्हणते. मग आता कल्पना म्हणते, ती मुलगी इथे कोणाचीही कोणीही लागत नाहीये, त्यामुळे मी सांगितलं ना तसंच कर. आता विमलचाही नाईलाज होतो. अस्मिता मात्र तेथेच बसलेली असते आणि आता ती म्हणते, परंतु मम्मा अगं वर कपाटांमध्ये त्या मुलीचे किती कपडे आहेत, तू पाहिली असेल ना? तेव्हा आता रागातच अगदी पदर खोचून कल्पना ही लगेच रूममध्ये जाते. इकडे कल्पना रागातच एका बॅगमध्ये सायलीची आता सर्व कपडे भरते आणि कपडे भरल्यानंतर तेथे एक डायरी असते ना, ती सुद्धा त्यामध्ये टाकते. सायलीची एकही वस्तू ती त्या रूममध्ये ठेवत नाही. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही हॉलमध्ये येतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन आज काहीही झालं ना तरीही तुला ऑफिसला जावंच लागेल, कारण आपण एक मीटिंग अरेंज केली आहे आणि त्यांना सांगितले आम्ही जरा लेट येतो म्हणून. मी आता फाईल घेऊन येतो हा स्टडी रूममधून. अर्जुन म्हणतो, नको अरे चैतन्य, माझा मूडच नाही आहे. ऑफिसचं जे काम असेल ना तू आजच्या दिवस हँडल करतोस का? चैतन्य ठीक आहे असं म्हणतो. मग आता अर्जुनचं लक्ष इकडे जिन्याकडे जातं, तर कल्पना रागातच आता बॅग घेऊन तेथे येत असते आणि अर्जुनला हे पाहून मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता रागातच कल्पना तेथे येते आणि लगेच विमलला म्हणते, त्या साड्या ना या बॅगमध्ये ठेव. तेव्हा विमल गुपचूप आता कल्पना सांगेल तसं काम करू लागते आणि त्या सायलीच्या सर्व साड्या त्या बॅगमध्ये ठेवते. तेव्हा आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अस्मिता मात्र आता हसू लागते. फायनली तिला सायलीला घराबाहेर काढायचंच असतं आणि आपोआप सायली घराबाहेर सुद्धा गेलेली असते. त्यामुळे अस्मिता मात्र खूपच खुश असते. तर आता विमल ही बॅगमध्ये सायलीच्या साड्या ठेवते. अर्जुन म्हणतो, हे तर मिसेस सायलींची कपडे आहेत, पण तो आता या क्षणी काहीही बोलत नाही. तेव्हा आता तो नुसता त्या बॅगकडे पाहतच राहतो. तेव्हा पुढे कल्पना आता म्हणते की
हे बघ चैतन्य, बॅग घे आणि सर्व सामान त्या मुलीच्या तोंडावर नेऊन फेक. तिचं नामोनिशाण सुद्धा या घरात नको आहे. तिची एकही आठवण मला या घरात माझ्या नको आहे. तिच्या घरी तू लगेच पोच करून ये. तेव्हा चैतन्याचाही नाईलाज होतो आणि तो अर्जुन व कल्पनाकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मधुभाऊ खूपच टोकाचा निर्णय घेतात आणि म्हणतात की एका अविवाहित मुलीच्या गळ्यामध्ये मी मंगळसूत्र नाही पाहू शकत. सायली आता त्यांना सांगत असते, मी अविवाहित नाहीये, माझं अर्जुन सुभेदारांबरोबर लग्न झाले. इकडे चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही आता सायलीची बॅग घेऊन तेथे येत असतात. इकडे आता मधुभाऊ म्हणतात, तू लग्न केलेलं नाहीये, तू फक्त कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि कॉन्ट्रॅक्टची खूण म्हणून मंगळसूत्र घालणं बंधनकारक नाहीये, असं म्हणून ते मंगळसूत्र तिच्या गळ्यातून आता हिसकावून घेत असतात. सायली मात्र नकार देत असते, तर ते तिच्यावर जोरात ओरडतात की काढ ते मंगळसूत्र. तेव्हा आता अर्जुन नेमका तेथे येतो आणि हा सर्व प्रकार पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर मंगळसूत्रातले सर्व मणी आता तिथे खाली पडतात, कारण मंगळसूत्र आता मधुभाऊंनी तोडलेलं असतं. त्यानंतर सायली पुन्हा एक धागा घेते आणि त्यामध्ये मंगळसूत्रातील ते मणी असतात ते असे ओवते आणि मंगळसूत्र म्हणून ते गळ्यात घालणार असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.